मी एवढ्यात कुठेच जात नसते. इथेच तुझ्या उरावर बसून तुझ्या नाकात दम करायचाय मला. समजलं काय भावड्या? जीवा, काय ग हे? अजून आवरलं नाहीयेस का तू? आई यार, मला नाही यायचंय तुमच्या सोबत. हे आई, नाही हा. हिला अजिबात घरात ठेवू नकोस. हिला पहिला तुमच्या सोबत घेऊन जा. होय हॅलो, मी कुठेही जाणार नाहीये. आणि तुला जर इतकाच माझा प्रॉब्लेम असेल ना, तर तू जा ना डुकरा बाहेर. मी का जाऊ? हे माझं घर आहे. ओ रिअली? मग मला काय प्ले स्टोअर वरून डाउनलोड केलंय का? मी सुद्धा याच घराची मुलगी आहे. आणि हे माझं सुद्धा घर आहे. अरे बास झालं. काय हे कुत्र्या मांजरांसारखे भांडताय? थकत नाहीत का रे तुम्ही दोघ जण? जीवा, समू पण येणार आहे तिकडे. खरंच? भाई असणार आहे तिकडे? होय. बरं आई, मग मी येते. ओ गॉड, भाईची चमची. बोला बोला. अजून कोणी इच्छुक असतील हा बंगला घ्यायला तर लावा बोली. 4.5 करोड, 4.5 करोड 1, 4.5 करोड 2. हॅलो बॉस, 4.5 करोड वर डील फायनल होईल बहुतेक. 10 करोड खूप होतील बॉस. आपण 5 करोड बोललो तरी ही जागा आणि हा बंगला आपल्यालाच मिळेल. जिंकायचं तर थोड्या फरकाने नाही, मोठ्या तफावतीने जिंकायचं. तिथे बसलेल्या सगळ्यांना कळलं पाहिजे की ही जागा पाटलांनी विकत घेतली. ठीक आहे बॉस. फोन कट करून त्याने 10 करोडची अनाउन्समेंट केली. तसे सगळे शॉक होऊन त्याच्या तोंडाकडे बघू लागले. अरे भाई, जी जागा तुला 5 करोड मध्ये पण मिळाली असती, त्याच्यासाठी तू एक्स्ट्रा 5 करोड का घातलेस? माझ्या मुलीसाठी, जीवासाठी. एकदा त्या रस्त्याने जात असताना तिचं लक्ष गेलं होतं त्या बंगल्याकडे. तेव्हा बोलली होती ती मला की मला असाच एक मोठा बंगला पाहिजे, स्वतःचा. तो जुना बंगला पाडून तिथे नवीन बंगला बांधणार आहे मी, अगदी तिला हवा तसा. आणि तिच्या वाढदिवसाला तिला गिफ्ट करणार.